नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. एक तुझ्याकडे ती पण गोष्ट होती जी तुझ्या मैत्रिणीबरोबर घडलेली, कोणत्या तरी मॅट्रिमोनियल साईट. हां, ती एक म्हणजे एकदम बोलतो ना, विचार करायला भाग पडणारी गोष्ट आहे. तर ती अशी होती ना, की माझी एक मैत्रीण आहे, तिला ना म्हणजे बरेच वर्ष तिच्या अंगावरती ना बर्डन होतं, की आपला प्रेम म्हणजे बोला ना, परिवार आपलं जे असतं ना, कुटुंब चालवायचं वगैरे. त्यामुळे कसं तिला ते बघता आलं नाही, की आपलं प्रेमी वगैरे किंवा स्थळ वगैरे बघता आलं नाही त्यावेळेला. आणि तिच्या घरच्यांनी पण तिला काय बघितलं नाही. त्यानंतर तिने स्वतःचं स्थळसाठी एक मॅट्रिमोनी, आपल्याकडे ॲप खूप आता आले आहेत मॅट्रिमोनी. एक ॲपमध्ये तिने डाउनलोड केला आणि स्वतःची प्रोफाईल अपलोड केल्यानंतर असं झालं ना, की थोड्या दिवसांनी बरेचशा मुलांनी लाईक केले वगैरे आणि त्यांना प्रपोजल आले वगैरे, आणि हिने काय मुलांना ॲक्सेप्ट केला. त्यांच्या घरात ना एक दिवशी खूप कडाक्याचं भांडण झालं आणि त्या मुलाचा नंबर इन्स्टा आय डी वगैरे शेअर होतो तिकडे, आणि ते इन्स्टा आय डी शेअर करून ती आधी चॅटिंगवर चालू होती. हिने इतकं भांडण म्हणजे ना विकोपाला गेलं ना, की तिच्या घरचे असे म्हणतात ना, चल चालू पड, चल निघून जा, चला आमच्या घरात राहू नको, असं बोलत. भांडणं करतात ना आपल्या घरी, म्हणजे कशा कुठल्या ती गोष्टीवर वाद होतो. अच्छा, वाद झाला तिच्या घरामध्ये, की असा म्हणजे पैशावर म्हणा की काहीतरी वाद झाला. आणि त्या मुली सांगितलं की तुला मग तुझं तू बघ करून, तू बाहेर जा, तू आता हे कर ते कर, असं म्हणजे निघून जा आमच्या घरातून, असं तसं. कधीच तू लग्न करून गेलीस तर गेली पण नाहीस तू, असं वगैरे बोलायला. तर तिला असं म्हणजे फील झालं त्या मुलीला, की मी का म्हणजे ह्यांच्या घरात राहते, मग मी इतकं कमवते तर कशासाठी कमवते. मग हिने काय केलं, तिने सरळ त्या मुलाला मेसेज केला की तू मला घ्यायला ये. तो मुलगा पण असं ना, की लगेच हां ठीक आहे, कुठे घ्यायला येऊ. आणि मग त्या दोघांची भेट त्याच दिवशी झाली, ज्या दिवशी भांडण झालं ना, त्या दिवशी 11 वाजता तो तिला घ्यायला आला. एका ठिकाणी तो घ्यायला आला तिला. ती राहते म्हणजे कुठे, पनवेलच्या थोडं पुढे राहते, म्हणजे तळेगाव साईडला वगैरे. तर त्या साईडला ती राहते वगैरे कुठेतरी. तर ती मुलगी त्याला भेटायला त्याने बोलवलं काळोखामध्ये, आणि ते दोघं भेटले वगैरे आणि बसले. तसं त्यांचं ते प्रेमाचं म्हणजे बोलतो ना, एक फील ते भेटले याच्यासाठी होते, की लग्न करायसाठी वगैरे त्या गोष्टीसाठी भेटले होते, आणि त्यांची सगळे फिलिंग्स वगैरे शेअर करत होते. तिने सांगितलं भेटून, की असं भांडण झालं, मला असे बोले, मला खूप फील झालं, तर मला नाही राहायचं त्यांच्यासोबत आता, असं वगैरे. तर बोलले तू माझ्यावरती विश्वास वगैरे ठेवतेस इतका वगैरे. तर बोलते नाही, मला दुसरा काय पर्यायच नाही ना, मी कुठे राहू मग आता. म्हणून मी तुला बोललो एक दिवस त्यांना म्हणजे नाही राहणार ना घरी, तर काय फरक नाही पडणार त्याला, पण त्यांना पण समजेल की ही मुलगी राहू शकते एकटी कुठेतरी. आणि ही त्यासोबत त्याच्या घरी गेली. अचानक तिच्या घरी गेल्यासमोर त्या मुलाची आई फक्त होती, वडील नव्हते त्याला. तर तिची आई विचार करायला लागली की ह्या मुलीला कुठून आणलं आहे तू, कशाला आणलं आपल्या घरी, उद्या काय झालं तर कोण जबाबदार, असं वगैरे बोलायला लागले. तर म्हणाले ठीक आहे, पण आपण त्या मुलीला सहारा द्यावे, असं तिच्या घडलं आहे. ठीक आहे बोला, आजची रात्र वगैरे काढा आणि तुझं काय ते घरी मिटवणे, अशी तिची आई म्हणाली 2 दिवसाने. त्यानंतर असं झालं ना, ती मुलगी एका साईडला बेडरूममध्ये तिच्या आईसोबत गेली. 2 बेडरूम होते त्यामध्ये, आणि हॉल होता त्या घराचा. आणि त्या मुलगी कशी गेली, त्या आईसोबत झोपायला गेली, आणि हा मुलगा ह्या साईडला एका बेडरूममध्ये गेला झोपायला. तर रात्री आहे ना, असा हुंके द्यायचा आवाजच ना, हुंके तसा देऊन कोणतरी रडत होतं. तर ही एका साईडला असं तोंड करून अशी झोपली होती कुशीमध्ये एका. तिला हुंके देण्याचा आवाज आला, आणि तिने असं डोळे उघडले ना, तर एक मुलगीची शॅडो बसली होती, आणि ती रडत होती. आणि म्हणजे तिने डोकं असं त्या मांड्यांच्या मध्ये घातलं होतं, आणि असे हात आवळले होते, आणि ती हुंके देत अशी हुंके देऊन रडतात ना, तशी रडत होती. तर हिला बघून धसका आवडायला लागला ना, ती पटकन अशी मागे गेली, त्या काकीला धडकली, त्याच्या आईला. ओ काकी बघा हे काय. आणि मग ते काकी उठून म्हणलं काय काय काय. आणि ते लाईट लावलं तर कोण नव्हतं तिथे बसलं. ते बघा नाही का, नवीन जागा आहे ना, तुला भास वगैरे होत असतील, त्यामुळे रिलॅक्स, तू असं काय करू नको वगैरे. नंतर तिच्या स्वप्नात यायला लागलं ते, की तू इथून निघ, तर तुला जिवंत राहायचं, तू इथून निघ, फक्त एवढं बोल, तू इथून निघ. तर तिला काय कळत नव्हतं, तिला झोप लागत नव्हती, आणि ती सकाळ 5 वाजेपर्यंत जागीच होती. त्यानंतर तिने तिच्या मैत्रिणीला फोन लावला, तिच्या फ्रेंडला, म्हणजे मुलगी फ्रेंडला फोन लावला, सांगितलं की मी तुझ्या घरी राहायला येते वगैरे, इथे मला झोप येत नाही वगैरे, काय मला स्वप्न वगैरे पडतायत, काय माहीत नाही कसं. आणि मग त्या मुलीच्या घरी राहिली. त्या मुलीच्या घरातून ह्याच्यासोबत कॉन्टॅक्ट होत होता, आणि तिचे आई वडील पण तिला फोर्स करते, तू घरी ये, पण नाही म्हणाले, तुम्ही खूप मला बोलला तसं वगैरे. आणि हे तिच्या मनात होतं की नक्की माझ्यासोबत त्या दिवशी राहिलं ना, ते कोइन्सिडन्स नव्हता, ते काहीतरी होतं जे मला तिकडनं घालवायला बघत होतं. मग तिने त्या मुलाची ना आसपास तिच्या चौकशी केली, कारण ते त्या मुलीच्या इथेच राहत होती. तेव्हा आसपास चौकशी केली, तेव्हा असं कळलं की ना, त्या मुलाचं पहिलं लग्न झालेलं आहे, आणि त्या मुलाने तिला म्हणजे दहेजवरनं वगैरे काहीतरी असं टॉर्चर करून त्या मुलीला मारलेलं आहे. तिचा त्या मुलीचा मृत्यू झाला होता, आणि हे तिला सांगितलं नव्हतं त्या मुलाने, की माझं अगोदर एक लग्न झालं आहे करून. आणि ती जी आत्मा होती ना त्या मुलीची, तिला कशी ती प्युअर होती, की मी माझ्या नवऱ्यासोबत राहणं वगैरे, आणि मी जे काय ते इथेच. तर त्यामुळे ती घरी जात नव्हती तिच्या. तर ह्या आई आणि मुलांनी टॉर्चर करून त्या मुलीला मारलं होतं वेगवेगळ्या प्रकारे. तिची म्हणजे ते घटना झाली होती त्यासोबत, आणि ते हिला माहीत नव्हतं. कसा
मॅट्रिमोनीवरती आपण ज्या गोष्टी दाखवू शकतो ना त्याच समोरच्याला दिसतात. आपला पास्ट काही असं दिसत नाही आपण सांगितल्याशिवाय काय चौकशी केल्याशिवाय. तर हिने पण चौकशी करायला पाहिजे तिच्यासोबत. तर आपण ही खबरदारी घेतली पाहिजे मॅट्रिमोनीवरती वगैरे असं कुठे जाताना अनोळखी माणसांना भेटताना. मग त्या मुलीने विचारलं की तुझ्यासोबत घडलं आहे का, तुझं लग्न झालं आहे का. तो मुलगा नाही बोलत. पण तिच्या आईने सांगितलं की हो झालं आहे लग्न, पण ती ऑफ झाली वगैरे. ते बोलले तू सांगितलं का नाही तू हे सगळं केलंयस म्हणून. लग्न झालं असून सुद्धा तो हिच्याबरोबर म्हणजे बोलायचा आणि लग्न लग्नाच्या करायच्या चक्करमध्ये होता तो तिच्यासोबत. बापरे. आणि हे माहितीच नाही की हिने टॉर्चर करून मारलं होतं तिला. म्हणजे तेच मला वाटतं की आपण दरवेळी हे जे मॅट्रिमोनियल साईट किंवा मग डेटिंग ॲप्सवर आपण जातो तर थोडं विचार केला पाहिजे, कारण खूप असे विचित्र लोकही तिथे असतात. आजकाल ते खुनाचं वगैरे खूप जास्त वाढलंय. हां, पण असं ते हे पण खूप चाललंय की ते मागे बोलतो की म्हणजे हे तर माझ्या मित्राबरोबर झालेलं आणि हे बऱ्याच लोकांबरोबर झालंय. हे आपल्या म्हणजे टॉपिकशी थोडं डायव्हर्ट करेल, पण माझा एक मित्र आहे त्याबरोबर काय झालं होतं ना की त्यांनी त्याला असंच एका डेटिंग ॲपवर एक मुलीचा मॅच आला आणि मग त्या लोकांचं ठरलं की आपण डेटवर जाऊया. आणि त्या मुलींनी त्याला एका क्लबमध्ये डेटवर बोलवलं आणि मग तो गेला क्लबमध्ये डेटवर. आणि तो एकदम बिचारा साधा म्हणजे डोक्याने एकदम भोळा, पण असा खूप कांड करणारा. म्हणजे बोलतात ना असा म्हणजे थोडा एकदम कसं बोलू शकतो, कोण पण त्याला फसवेल तसं. मनाने भोळा म्हणजे तो मनाने भोळा, पण असं खेडेकांडी करणारा खूप. हो मस्तीखोर एक नंबरचा. तर तो गेला तिथे आणि तिने त्या एका स्पेसिफिक क्लबमध्ये बोलवलेलं. हा गेला त्या क्लबमध्ये आणि मग तिथे गेलं. तिथे हा दारू वगैरे पियत नाही. ती मुलगी बोलते की मला ड्रिंक्स करायचे आहेत. त्यामुळे ड्रिंक्स वगैरे ऑर्डर केले, जेवण वगैरे ऑर्डर केलं आणि करत जाते आणि मग काय नाही म्हणे. मग ती खाते आणि तो बोलला की काय करायचं आहे कसं. ती बोलते थांब मी वॉशरूमला जाऊन आली. ती गेली आणि मुलगी गायबच होते. म्हणजे आलीच नाही परत आली नाही. थोड्या वेळानंतर तो बघायला गेला, त्याला कुठेच सापडली नाही. कॉल बंद. तो बाहेर निघतोय तर त्या गार्ड्सने त्याला अडवलं की बिल बघायला गेला तर 36,000 रुपयाचं बिल आलं होतं. तो 1.5 तास फक्त तिथे होता आणि त्यांनी काही खाल्लं पण नव्हतं. त्यांनी फक्त थोडं टेस्ट वगैरे केला असेल. 36,000 रुपयाची दारू ती पियाली. आणि मग त्यांनी माहिती वगैरे काढली थोडं, तर माहिती पडलं की जो तो क्लब होता ना तोच अशा गोष्टी करायचा. म्हणजे तो मुलींना असं हायर करायचं किंवा असे ज्या मुलांना जाऊन मॅच आणायचे आणि त्यांना इथे आणायचे आणि ते खर्च करायला लावायचे आणि ते लोक प्रत्येक गोष्टीचे प्राईस वाढवून सांगायचे. आणि अशा ह्याच्यात खूप मुलं कसे जातात, दारू वगैरे पितात, नशेत असतात आणि मग त्यांना थोडी धमकी वगैरे दिली काय दिलं तर ते लगेच पे पण करतात. तर तसं त्यांचं ते हे चाललं होतं. हे मी तुझं रिलेट करू शकतो कारण का माझ्या मित्रासोबत पण हे झालेलं आहे. ती दुसरी गोष्ट कोणती आहे बाई? दुसरी गोष्ट अशी ना की आता आपण रात्रीचं बोलतो म्हणून एक त्यावेळेला ना 2010च्या सुमारास ना माझा एक भाव होता. त्याने ना टेलिस्कोप आणली होती. म्हणजे तो आता नाही आहे या जगात. तो ऑफ झाला. तो ॲक्च्युली पिक्चर लाईनमध्येच होता आणि तो आता ऑफ झाला. पण त्याच्या ना शॉक खूप मोठे होते. तर त्याने ना टेलिस्कोप आणला. त्यावेळेला टेलिस्कोप म्हणजे आम्हाला टी व्हीमध्ये फक्त माहिती नव्हतं काय ते वगैरे. टी व्हीमध्ये आम्ही फक्त बघितलं की असं दुर्बिणी वगैरे बघतात ते वगैरे. आपल्याला नोबिता वगैरे बघायचे ना, तसं ते आपण बघायचो की आता हा टेलिस्कोप आहे आणि तो चंद्राला बघतात हे लोक आणि काय. तर त्याने तो टेलिस्कोप घरी आणला होता आणि तो असा एक 4 फूट उंचीचा वगैरे होता. त्याचा पूर्ण सेटअप करायला आम्हाला 1 पाऊण तास लागायचा त्याचा सेटअप करायला. आणि मग आम्ही ते बघायचो. पण आम्हाला ते कसं कधी पण दिसत नाही तुला चंद्र गोल पूर्ण असं चंद्र. त्याला एक पौर्णिमा किंवा अमावस्या हे 2 दिवस लागतात असे. त्यावेळेला तो पूर्ण चंद्र दिसतो. तर आम्ही बोललो काय ठीक आहे. तर आमच्या घरच्यांनी आम्ही बघत असो एक दिन. तर एक काकाने बोलले अरे आता कुठे बघता, आता येईल ना आपल्याकडे अमावस्या पौर्णिमा तेव्हा बघा चंद्राला पूर्ण, तेव्हा तुम्हाला दिसेल. आणि आम्हाला माहितीच नाही आणि त्यावेळेला अमावस्या होती आणि तेव्हा बोललो आता चंद्र दिसतोय, पूर्ण दिसतोय. आणि 10 वाजल्यापासून आम्ही त्याच्या मागलो, दादा चल ना. तो सेटअप बिटअप करेपर्यंत 11:15 झाले आणि बघितलं चंद्र एकदम फार सुंदर दिसत होता आम्हाला. आम्ही दोघं पण, मी त्यांच्या गोलगोल नाचतोय तेव्हा मी थोडा बारका होतो. माझ्यापेक्षा थोडा आणखी मोठा माझा सख्खा भाव आहे आणि तो दादा होता. आम्ही ते दोघं बघवते आणि मी त्यांच्या गोलगोल वगैरे फिरतोय. कधी 1:15 वाजला आम्हाला कळला पण नाही. आणि अचानक आहे ना त्याने डोळा असं लावला असं ना, त्याला छम 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 असा आवाज आला. बापरे. आणि ना कळलंच नाही टाईम कधी गेला रे. आणि अचानक माणसं सगळी बंद झाली यायची आणि त्याला ना असं बारीकसा भाव झाला. तर त्याने माझ्या भावाकडे बघितलं, तू बघ. तर त्याने माझ्या भावाने पण डोळा लावून बघितलं. परत त्याला दुसरी साईडनं आवाज आला. म्हणजे जसं आमच्या आपल्या मागून आला ना तसं त्या कौलांवरनं आता आवाज आला छम 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 छम. तो ह्या साईडला बघतोय. तो माझा भाव त्याच्याकडे बघत होता, माझ्या त्या दुसऱ्या दादाकडे. कसला तरी आवाज येतोय ना. तो बोलतो अरे आपण निघायचं का थोड्या वेळाने. तर मी बोललो दादा मला पण दाखव ना काय आहे ते.
ठीक आहे तू एकदा बघ आपण मग निघूया. आणि मग मी बघायला गेलो ना, इतक्यात ते झाडावरती आहे ना अक्षरशः कोणतरी असं दणदण उड्या मारतं ना, तसं एकदम सळसळाट होतो असं करून. आणि एकदम ते म्हणजे बोलतात ना की त्याला आपला प्रेझेन्स इतका दाखवायचा होता ना की त्या झाडाला पूर्ण दण म्हणजे वारा तर राहिला दुसरीकडेच, पण हे झाड भलतंच हलत होतं. आम्हाला ते कळलं की ते पिंपळाचं झाड होतं. ते जोरजोरात सा 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 असं हलत होतं. आम्ही जे टेलिस्कोप घेतला त्याने असा खांद्यावर आणि बोला पळा अरे जावा तुम्ही तुमच्या घरी. आणि आम्ही जो पळालो ना डायरेक्ट सकाळी आम्ही जेव्हा भेटलो एकमेकांना, आम्ही त्याच्या घरी जेव्हा जायचो नाश्ता करायला सकाळचा त्या दादाच्या घरी, तेव्हा तो ऑलरेडी त्यांना सांगितलं होतं त्यांनी की आज आमच्यासोबत रात्री घडलं करून, की त्या अमावस्येच्या रात्री आम्हाला असा म्हणजे एक प्रेझेन्स फील झाला की कोणतरी होतं आमच्याला जे आम्हाला तिघांनाच्या व्यतिरिक्त होतं आणि ते बघत होतं आम्हाला. आणि ते फुल आम्ही फील केलं म्हणजे त्यावेळेला, म्हणजे मी तर त्यावेळेला लहान होतो पण त्या दोघांना फील झालं होतं फुल. मी तेव्हा लहान होतो, मला घेऊन तो माझा भाऊ पाहिला होता त्यावेळेला. बापरे. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका.